न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। गरिबी हरली, माऊली जिंकली, अंत्ययात्रेत फुटले फटाके। धुनीभांडी करून भविष्य घडवणाऱ्या माऊलीला राजेंद्र काळे यांचा मानाचा मुजरा। मृत्यू हा नेहमी शोक आणि आसवांचे पूर घेऊन येतो, पण ज्या आईने स्वतःचे संपूर्ण आयुष्य केवळ मुलाच्या भविष्यासाठी झिजवले, तिच्या अंताचा सोहळा हा रडत नव्हे तर कृतज्ञतेच्या अभिमानाने झाला पाहिजे, हा विचार करत सीए राजेंद्र काळे यांनी आपल्या माऊलीला दिलेला निरोप पाहून संपूर्ण जिल्हा हेलावून गेला। शांताबाई काळे या माऊलीच्या अंतिम प्रवासात वाजलेला बँड आणि फुटलेले फटाके हा मृत्यूचा उत्सव नव्हता, तर एका लेकाने आपल्या देवमाणूस आईच्या गरिबीवरील ऐतिहासिक विजयाला दिलेली अत्यंत हृदयस्पर्शी सलामी होती। पतीच्या अकाली निधनानंतर शांताबाई काळे यांच्यासमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता। पदरात लहानगा राजेंद्र आणि प्रचंड गरिबी अशा परिस्थितीत त्यांनी अवघ्या 70 रुपये महिना पगारावर बेकरीत पाय पोळत काम केले। पुढे लोकांची धुणीभांडी करताना जेव्हा त्यांना 700 रुपये पगार मिळू लागला, तेव्हा स्वतः उपाशी राहून त्यांनी 500 रुपये पुण्यात शिकणाऱ्या राजेंद्र यांच्यासाठी पाठवले। आईच्या या घामाच्या आणि रक्ताच्या थेंबाथेंबाची किंमत ठेवून राजेंद्र काळे यांनी चिकाटीने अभ्यास केला आणि ते सीए झाले। शांताबाईंनी 25 वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले। मुलाच्या यशानंतर परिस्थिती बदलली। मुलगा सीए असोसिएशनचा अध्यक्ष झाला आणि सून मनीषा महापालिकेत नगरसेविका झाली। आईने आयुष्यभर फक्त आणि फक्त हाल अपेष्टा सहन केल्या, म्हणून तिचा शेवटचा प्रवास तरी अत्यंत सन्मानाचा आणि आनंदाचा व्हावा अशी भूमिका राजेंद्र काळे यांनी घेतली। या अंत्ययात्रेत नात सई आणि राजनंदिनी यांनी आजीच्या पार्थिवाला खांदा दिला, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले। राजेंद्र काळे यांनी दुःखाचा डोंगर छातीवर पेलत आपल्या आईचा त्यागाचा केलेला हा सन्मान समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।